तुम्हाला वजन कमी करायचंय, मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय शोधतायत, रोज खूप व्यायाम करतायत, सगळं काही करतायत, पण तरीही वजन कमी होत नाही का? कारण की जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करता, तुमची जी स्ट्रेस लेवल आहे ती अतिशय वाढलेली असते. जेव्हा एखादा पदार्थ तुमच्या समोर येतो, तुम्हाला तो खायचा असतो, पण तुमचं डाएट चालू आहे ना, मग तुम्ही तो कसा खाणार? म्हणून तुम्ही तो खात नाही. आणि जेव्हा तुम्ही त्या पदार्थाला नाही म्हणतात, तेव्हा तुमच्या शरीरातील जो स्ट्रेस हार्मोन आहे तो अतिशय वाढलेला असतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरती अधिक प्रमाणावरती तणाव निर्माण होतो. या तणावामुळेच तुम्ही डाएट करा किंवा तुम्ही रोज एक्सरसाइज करा, कितीही व्यायाम करा, तुमचं वजन कमी होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मेटाबॉलिझम रेट हा अतिशय स्लो आहे. तो जर इतका स्लो असेल तर तुमचं वजन कसं लवकर कमी होणार? मग त्यासाठी म्हणून तुम्ही 2 गोष्टी आजपासून करायला लागा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मेटाबॉलिझम रेट जो आहे तो वाढवण्याकडे आपण प्रयत्न करूया. आणि दुसरी म्हणजे तुम्ही शांततेत ध्यान करायला सुरुवात करा. तुम्ही जर या 2 गोष्टी कराल तर मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगू शकते, खूप प्रयत्न करून तुम्ही आता जेवढं वजन कमी करताय त्याच्या कंपॅरेटिव्हली मी जे सांगते हे 2 उपाय केल्यानंतर तुमचं वजन हे लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिला उपाय बघूयात, तो म्हणजे आपला मेटाबॉलिझम रेट हा तुम्ही कसा वाढवाल. तर त्यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जिमला जात असाल तर जिमचं वर्कआउट करा, जास्तीत जास्त कार्डिओ वर्कआउट करायला सुरुवात करा. पण त्यानंतर तुम्ही हे सगळं करताय, पण तुम्ही जर समजा तुमचं पचन व्यवस्थित होत नसेल तर हे सगळं केल्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. म्हणून तुमचं पचन चांगलं व्हावं यासाठीच एक छान असं डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगते. हे जर तुम्ही पुढच्या 7 दिवसांसाठी घ्यायला सुरुवात कराल तर तुम्हाला जाणवेल की तुमचं पचन जे आहे ते सुधारलेलं आहे. कारण की सगळे रोग जे आहेत ते सुरू होतात तुमच्या या पचनापासून, म्हणजेच या इनडायजेशन पासून. जेव्हा तुम्ही खातात आणि ते तुम्हाला पूर्णपणे डायजेस्ट होत नाही, तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये म्हणजेच इंटेस्टाइनच्या बाजूला ही जी घाण असते ती साचून राहते आणि त्यामुळे तुम्ही जे खातात ते पूर्ण तुमच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होत नाही आणि तुमचं शरीर सुद्धा चांगल्या प्रकारे शुद्ध होत नाही. म्हणून तुम्ही आजपासून मी सांगितलेलं हे एक ड्रिंक घ्यायला सुरुवात करा. तर तुम्ही काय कराल, रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचंय. त्या 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि त्या लिंबू बरोबर तुम्ही 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता किंवा त्याला ऑप्शन आहे दुसरा, तो म्हणजे तुम्ही चिया सीड्स त्यामध्ये टाकू शकता. आणि तुम्हाला हे ड्रिंक जे आहे ते झोपण्याच्या आधी प्यायचंय, पण त्यासाठी तुमचं जेवण जे आहे ते या डिटॉक्स ड्रिंकच्या 3 ते 4 तास आधी होणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही जर ऑलिव्ह ऑइल घेत असाल तर लगेचच तुम्हाला ते पिऊन घ्यायचंय, पण तुम्ही जर चिया सीडचा यूज करणार असाल तर जे मिश्रण तुम्ही बनवले ते आपल्याला ठेवून द्यायचे. 5 मिनिटं आपल्याला वाट बघायची. जेव्हा तुम्ही वाट बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की त्या चिया सीडच्या अवतीभोवती एक आवरण आलंय आणि तेच आवरण तुमच्या डायजेशनला इझी करण्यासाठी मदत करतं. तुम्ही जर समजा रोज जे व्यायाम करतायत त्याबरोबर हे जर डिटॉक्स ड्रिंक घ्याल तर लवकरात लवकर तुमचा मेटाबॉलिझम रेट हा वाढायला लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ध्यान करायला सुरुवात करायची. तर ध्यान तुम्ही योग्य पद्धतीने कसे कराल हे बघण्यासाठीचा साधा आणि सोपा व्हिडिओ मी एक बनवला आहे. तुम्ही तो बघून सुद्धा ध्यान करू शकता. ध्यान ही अतिशय साधी आणि सोपी गोष्ट आहे, पण आपल्या या भरकटलेल्या मनाला ती तितकीच अवघड वाटते. म्हणून तुम्ही सुद्धा स्वतःच्या मनावरती कंट्रोल मिळवायला शिका. कारण की जेव्हा तुमचं मनावरती कंट्रोल राहील तेव्हा तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लवकरात लवकर अचीव्ह करू शकाल. तर तुम्ही आजपासूनच हे करायला सुरुवात करा. आणि तुम्ही हे 2 उपाय केल्यानंतर तुमचं वजन लवकरात लवकर कमी झालं की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या वेळेस काहीतरी छान असा टॉपिक घेऊन. तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.